जो जितेगा वही बनेगा सिकंदर। फायनलला पोहोचतोय आज सुरू होतोय पांड्या आणि आदित्य। तर अजिंक्य क्रिकेट क्लब कडून फलंदाज राहुलला पण बघतोय। एक पण बघतोय 12 नंबर तालुक्यावरती आहे। तीन डबा तालुक्यावरती आहेत। आज जमलेले दुःख बघतो 7 या आपण दाखल करतो बघतोय। एकच दाखल करते आणि एका धावेने आपल्याला आपल्या करून पोहोचली 8 वरती। राहुलला पण बघतोय सुंदर गोलंदाजी होती तिकडे मात्र सुंदर फलंदाजी एकही अतिरिक्त चेंडू आलेला नाही। 1 2 4 1 फक्त एकदा मिळेल करबोणे प्रसंग आपण बघतोय। करबोणे बॉईज तर एका बाजूने अजिंक्य क्रिकेट क्लब करबोणे ही गावकीतली कंदाल आपण बघतोय। त्या दोन्ही एकाच गावातील संघ आहेत। या मुलाची डोळे षटक संपला 9 धावा। 2 षटकांच्या तुलनेमधली ह्या मॅच मधला हे जे षटक आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगले निघाले। 9 धावा आपण पाहतो। ज्या मॅच मध्ये जो हरणारा संघ असेल त्याच्या कर्णधारांनी लगेच टॉससाठी याल। आपल्याला बरी बाद होतोय। चार 13 धावा करते। करबोणे बॉईज आणि अजिंक्य क्रिकेट क्लब करबोणे समाज आपलं बघतोय। हॅलीबॉल चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर। एक आपल्या संख्येत 14 नंबर आपण गावात आपण बघतोय। आणि आता मात्र आत्महत्या असणार आहे। चेंडू सगळं सीमारेषेच्या बाहेर या संख्या जाऊन पोचते ती पोचली नाही थांबली 14 पडते। एक सामने 15 एकदा मिळेल 16 धावा झाले। पुन्हा एकदा 17 धावा। मग 17 वरती खतरा होतोय। करबोणे बॉईजचे 16 धावा केल्या 17चं आव्हान असणार होते अजिंक्य क्रिकेट क्लबला। मगाशी अजिंक्य क्रिकेट क्लब त्यांनी शेवटच्या चेंडूवरती मॅचचा गणित बदलवला होता। रोहितनं चौकार घेतला होता तुषारला। तो अजिंक्यचा संघ आपण यावेळेला बघतोय। आता लावलेला करबोणे बॉईज आता मगाशी ज्यांनी 17 बनवले नाही ते स्पर्धेतून बाहेर झाले। आता जे 17 बनवतील ते डायरेक्ट फायनलला जातील। 12 चेंडू 17 कंपल्सरी चेस। पहिला चेंडू एक धाव।
दोन धावा, दोन चेंडू दोन धावा. जबरदस्त स्ट्रोक होता, मात्र चेंडू स्टॉप होतोय. 3 चेंडूमध्ये प्रत्येक एक रन निघते. दोन धावा या चेंडूवरती, दोन धावा. काय नाही त्या राड्याला काय लागेल त्याला या फक्त या चेंडूवरती धावा किती आहेत? दोन. ओके, थँक्यू. पाच धावा धोकांवरती. यावेळेला चौकार येतोय. 9 मॅच मध्ये थोडं समीकरण सोपं करून ठेवलंय. असं 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज. 1 धाव पूर्ण. षटक संपलं. तबा एकूण चेंडू. आता पहिला चेंडू 1, त्यानंतर 1, त्यानंतर 2. 5 चेंडू. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. आता धाव संख्या 11. 6 चेंडू 6 धावा. बघा 17चं समीकरण मी मगाशी म्हटलं, ज्याने नाही बनवलं ते स्पर्धेतून बाहेर झाले. आता जे बनवतील ते डायरेक्ट फायनलला पोहोचतील. बघा यजमान संघाने मगाशी या संघाला विजयाचं दार उघडं करून दिलं आणि तो संघ आता मात्र चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एक धाव संख्या 2 पोचली. 4 चेंडू 4 धावा. अजून मॅच संपला नाहीये. 4 चेंडू 4 धावा. दोन्हीकडे तेवढ समान संधी. 3 चेंडू 3 धावा. मॅच संपला नाहीये. 3 चेंडू 3 धावा. गा प्रथम क्रमांकाचे जे पारितोषिक आहे 7,777. त्याला जर 3 ने भागलं तर प्रत्येक चेंडू मला वाटतं 2,500 ठरेल. प्रत्येक चेंडू 2,500 किमतीचा असणार आहे. 3 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी केस. या चेंडूची मॅच असणार आहे. 2 चेंडू 2 धावा. ऋत्विक बघा प्रेशर नाहीये. ऋत्विककडे प्रेशर नाहीये. 2 चेंडू 2 धावा. एका बाजूला अजिंक्य क्रिकेट क्लब ज्या संघाला तुषारला हा क्षण बघवत नव्हता असेल, कारण हा मॅच खूप महत्वाचा होता. ज्या संघाला आपण पुढे आणलंय त्या संघाचा खेळ बघायला तुषार इथे नाहीये. 2 चेंडू 2 धावा. तुला टाइमपास होतोय याचा मोमेंट कुणाचा. 2 चेंडू 2 धावा. करबडे मोहित अजिंक्य क्रिकेट क्लब. 1 चेंडू 1 धावा. हा 1 चेंडू 7,000 किमतीचा ठरू शकतो किंवा 5,000 किमतीचा. बघा या एका चेंडूची किंमत एक तर 7,777 किंवा 5,555.